जिल्हा परिषद निसरीमध्ये प्रचारासाठी फिरत आहात. एकंदरीत काय प्रतिसाद आहे लोकांचा तुम्हाला? लोकांमध्ये फिरत असताना सर्वसामान्य लोकांच्या बऱ्याचशा अडचणी जाणून घेण्यात आल्या आणि त्यामुळं अगदी मन हेलावून जातं. पण मी आता सध्या विद्यमान सरपंच आहे नेसरीची. त्यामुळं लोकांच्या अडी-अडचणी आणि त्यांच्यासाठी काय काम करायचं हे क्लिअर व्हिजन माझ्याकडं आहे. आणि ते व्हिजन पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे एक मोठी शक्ती म्हणजे आपल्या भागाचे आमदार शिवाजीराव पाटील भाऊ, ह्या आमचे नेते हेमंत कोलेकर साहेब ह्यांचा पाठबळ माझ्या पाठीमागे आहे. आणि विकास कामांसोबतच महिलांच्या अडीअडचणी, महिलांचे रोजगार, युवक-युवतींसाठी शिक्षण व रोजगार उपलब्ध करून देणे, शेतकरी वर्गांना त्यांच्या शेतीमालाला भाव मिळवून देणं किंवा शेती सुरळीत करण्यासाठी काम करणं, हा अशा अनेक प्रकारचे विजन आहेत माझे. आणि ते मी नक्कीच जिल्हा परिषदेला निवडून आल्यावर त्याचा पाठपुरावा करून ते करणार, ही अशी मी शाश्वती देते. मॅडम, आपण विद्यमान सरपंच आहात निसरीचे. असे असताना लोकांच्या अनेक समस्या तुम्हाला रोज बघायला मिळतात. एकंदरीत या निसरीच्या मतदारसंघातील आम मतदारसंघातील जनतेला आपण आता आमच्या या माध्यमाद्वारे काय सांगणार? लोकांनी मला काम करताना गेली 3 वर्ष बघितलेलं आहे. मी 24 तास लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असते. मी लोकांना एवढंच आवाहन करेन, की आपण मी कामाची पद्धत माझी तुम्ही बघितलेली आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी माझी धडपड बघितलेली आहे. मी लोकांना एवढंच आवाहन करेन, की आपण जास्तीत जास्त मताधिक्याने मला निवडून द्या. जेणेकरून लोकांच्या मागण्या आहेत किंवा त्यांच्या मनातला विकास आहे, ते करायला मला आणि मोठं पाठबळ मिळेल.